टीव्ही सत्यमेव व्रतम। गेल्या काही दिवसांपासून मराठी आणि हिंदी हा वाद पेटलाय। शालेय अभ्यासात त्रिभाषा सूत्राबद्दल राज्य सरकारने 2 GR काढले होते, पण या विरोधात कायम विरोधात असलेले 2 भाऊ सरकार विरोधात एकत्र आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला। त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारला त्रिभाषा सूत्राबद्दलचा GR मागे घ्यावा लागला। महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषा असं सूत्र असावं असं विरोधकांनी निश्चित केलंय। अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय महाराष्ट्रसह जय गुजरात अशी घोषणा केल्यानंतर विरोधक आक्रमक झालेत। उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे। सोशल मीडिया X अकाउंटवर त्यांनी अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप आज बाहेर आलंय असं म्हटलंय। त्यांनी यात म्हटलंय की पुण्यात या महाशयांनी अमित शाह समोर जय गुजरातची गर्जना केली। ऐसा नरा मोजुनी माराव्या पैजारा, हजार माराव्या आणि एक मोजाव्या, हा महाराष्ट्राचा मंत्रिमंडळात माणूस कसा राहू शकतो असा थेट प्रश्न त्यांनी विचारलाय। एवढंच नाही तर ही पोस्ट करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केलंय। राज्यात हिंदी भाषा मुद्द्यावरून वातावरण तापलं असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क जय गुजरातची घोषणा केली। पुण्यातील कोंढवा कन्व्हेन्शन सेंटरमधील केंद्रीय कार्यक्रमात मंत्री अमित शाह उपस्थित होते। यावेळी एकनाथ शिंदे यांनी नेहमीप्रमाणे अमित शाह यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला। अमित शाह यांचं कौतुक करताना एकनाथ शिंदेंनी अनेक विशेषणं आणि उपमांचा वापर करत होते। मात्र यंदाच्या भाषणात शेवटी एकनाथ शिंदे यांनी जय हिंद आणि जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा केली। त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकमेकांच्या भुवया उंचावल्या। एकनाथ शिंदेंच्या या गुजरातच्या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन चर्चेचा विषय मिळालाय। और अमित भाई के लिए जाते जाते एक शेर सुनाऊं। आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है, आपके बुलंद इरादों से तो चट्टानें भी डगमगाती है। दुश्मन क्या चीज है, तूफान भी अपना रुख बदल देता है। आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है, आपके आने से यहाँ की हवा का नूर बदल जाता है। आपके नाम से हर शख्स आदब से झुक जाता है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात।